आषाढी एकादशी निमित्त बाळापूरमध्ये 1.5 क्विंटल साबुदाणा खिचडीचे मोफत वाटप। आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण महाराष्ट्रात भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे। विठुरायाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने पंढरपूरसह विविध तीर्थक्षेत्राकडे रवाना झाले आहेत। आषाढी एकादशीचा उपवास म्हटलं की उपवासाच्या पदार्थामध्ये सर्वाधिक पसंती मिळते ती साबुदाणा खिचडीला। याच पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे आषाढी एकादशी निमित्त भाविकांसाठी तब्बल 1.5 क्विंटल साबुदाणा खिचडी तयार करण्यात आली असून तिचे मोफत वाटप करण्यात येत आहे। बाळापूर येथील विठ्ठल मंदिराबाहेर तसेच बस स्थानक परिसरात येणाऱ्या भाविकांसाठी या साबुदाणा खिचडीचे मोफत वाटप केले जात आहे। आषाढी एकादशी निमित्त शेगाव येथील श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक ये-जा करत आहेत। त्यामुळे बाळापूर बस स्थानक परिसरातही भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। या भाविकांना उपवासाच्या दिवशी खिचडीचा प्रसाद मिळावा या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला आहे। भाविकांना श्रद्धा आणि सेवा भावनेतून साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात येत असून या उपक्रमाला भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। आषाढी एकादशीच्या निमित्ताने धार्मिक वातावरणात सेवा आणि अन्नदानाचा हा उपक्रम राबवण्यात आल्याने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे। प्रसादाचं आयोजन केल्यानंतर किती हे जवळपास 6 ते 7 वर्षापासून आम्हाला ही कल्पना सुचलेली आहे आणि आम्ही 7 वर्षापासून या ठिकाणी या प्रसादाचं वाटप करत आहोत। आयोजन कसं करणार? आजची आषाढी एकादशी म्हणजे शक्यतो प्रत्येकाला उपवास असतो आणि उपवास असताना काही जण इथून पंढरपूरला जाऊ नाही शकत, ते शेगावला जातात आणि सकाळी लवकर घरून निघतात, फराळाचं न करता निघतात, मधात कुठं काही भेटत नाही, त्यामुळे त्यांचा एक फराळ त्यांना भेटलं पाहिजे त्या उद्देशानं आमचं हे एक पाऊल आहे। आणि किती खिचडी तुम्ही तयार केली? एक 1.5 क्विंटल म्हणजे 150 किलोची खिचडी या ठिकाणी तयार होते।